नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगोदर सर्वात पहिले स्वागत करतो मी मित्रांनो. तर आता याला आम्ही छाटणी केल्यानंतर याला लगेच नवती फुटलेली आहे. हे आपण पाहू शकता मित्रांनो, हे नवती फुटलेली आहेत. हे नवती फुटलेले झाड आहे आणि हा सफरचंदाचा पुरा बगीचा आहे मित्रांनो पेरलेला. आणि हा आहे 3 एकर बगीचा आहे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 1000 कलम लावलेली आहे. आणि 1000 कलम लावली तर त्याच्यामध्ये हे बघू शकतो मी चौरसमध्ये किती आहे मला माहिती नाही मित्रांनो. आपण पाहू शकता, तुम्हाला चौरस पण दाखवतो आहे. हे बघा, असं मला एक माहिती आहे मित्रांनो की दोनचे गड्डे खणलेले आहेत, ते मला माहिती आहे. मी त्याला मला माहिती विचारून हे करतो मित्रांनो. मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो आणि काही माहिती मला दुसरे जोडून पण भेटते, ते पण मी टाकतो. अलग अलग याची आपण पण सर्वात जास्त आपल्या चॅनलवरती आपण सफरचंदांची माहिती हे टाकत राहतो. तर आपण पाहू शकता मित्रांनो, छाटणी झालेले झाडं. परत एकदा आपण रस्त्यावरची म्हणजे हे फटी आहे ना, ही अगोदरची याच्या बाजूला संत्रा आहे आणि याच्या बाजूला सफरचंदांचे झाडं आहेत. त्याला नवीन धीर फुटलेले आहे आणि त्याला फुलाची पण सुरुवात झालेली आहे. ते मी तुम्हाला पुढे आता याच तासामध्ये दाखवतो. काही काही झाडांना फुलं पण आहे, काही काही झाडांना कळ्या आलेल्या आहेत. आणि मला वाटते की याच्यानंतर याला फुलांची सुरुवात झाल्यानंतर त्याला लगेच म्हणजे मार्च ते एप्रिलच्या दरम्यान मला वाटते की त्याला सफरचंदांना सुरुवात होणार आहे असं वाटते मला मित्रांनो. गॅरंटी पण त्याची सुरुवात मी ना ऐकली होती तर मार्चलाच लागते. आणि याच्यामध्ये झाडांना फुलं आलेली आहेत, असं नाही की झाडांना फुलं आलेले आहेत मित्रांनो. या सफरचंदांच्या झाडाला फुलं आलेले आहेत. तर आपण तुम्हाला दाखवू शकतो की सफरचंदांच्या झाडाला फुलं आलेले आहेत. हे बघा, फुलं आलेले आहेत तिथं. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आता हे दिसते तुम्हाला मित्रांनो. हे आहे, फुलांची संख्या वाढण्याने चालू आहे. आणि आपण तुम्हाला परत एकदा नंतर व्हिडिओ दाखवणार आहे. धन्यवाद मित्रांनो. फुलांची माहिती आता हे देणार आहे मी, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती देणार आहे. धन्यवाद मित्रांनो. हे बघा परत एकदा.